वैष्णवी आत्महत्या प्रकरणी 7 दिवसांनंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक. पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांकडून अटक झाली. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंचा अटकेआधीचा व्हिडिओ समोर. दोघेही तळेगावातल्या एका हॉटेलमध्ये जेवतानाचा सीसीटीव्ही समोर. राजेंद्र हगवणेंच्या अटकेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साखळकरांची एक्सपोस्ट. आरोपींवरती कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा सुरू. एक्सपोस्टमध्ये उल्लेख. राजेंद्र हगवणेंना आधीच अटक व्हायला हवी होती, मात्र माध्यमांनी बातमी दाखवल्यानंतर 7 दिवसांनी आरोपींना अटक करण्यामध्ये आली. वैष्णवीच्या वडिलांची प्रतिक्रिया. वैष्णवीच्या नणदेचा मित्र निलेश चव्हाणची पत्नीचा छळ वैष्णवीचा नंडेचा मित्र निलेश चव्हाणही पत्नीचा छळ करत असल्याचं समोर. स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड. पत्नीच्या तक्रारीवरून निलेश चव्हाणवरती याआधीच गुन्हा दाखल. पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये निलेश चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल. कसपटे कुटुंबीय बाळाची मागणी करण्यासाठी गेले असताना त्यांना बंदूक दाखवून धमकावल्याच्या आरोपानंतर गुन्हा दाखल. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणेंचे सख्खे भाऊ संजय हगवणे चौकशीसाठी ताब्यात. भाऊ राजेंद्रला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा पोलिसांना संशय. वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार. हगवणे कुटुंबियांशी संबंधित मित्रांना पोलिसांनी चौकशीला बोलवलं, परंतु आता मात्र राजेंद्र आणि सुशील यांना अटक. विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी साधला अनिल कसपटेंशी संवाद. गोऱ्हेंनी केलं कसपटे कुटुंबाचं सांत्वन. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आज कसपटे कुटुंबियांना भेट घेणार. काल सुप्रिया सुळेंचा कसपटे कुटुंबियांशी फोनवरून संवाद. पुण्यातल्या हडपसर भागामध्ये पुन्हा एकदा एका विवाहितेची हुंड्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या. सासरकडील नातेवाईकांच्या छळामुळे तरुणीने राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग. 53 तासानंतरही धुमसतीच. 1 किलोमीटरपर्यंतचा परिसर रिकामा केला. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण. मुंढे गावातील घरांना कुलूप तर रस्तेही निर्मनुष्य. सोलापुरामध्ये एमआयडीसीमध्ये आगीत भस्मसात झालेल्या कारखान्याला अंबादास दानवे यांची भेट. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दानवे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना खडसावलं. रत्नागिरी आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा. रत्नागिरी आणि साताऱ्यातील घाट परिसरातील रेड अलर्ट जारी. रायगडमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा. पुढचे 6 ते 7 दिवस पश्चिम किनाऱ्यावरती मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रावरती कमी दाबाचं क्षेत्र तयार. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील हळदीचा गुंडा इथल्या नदीवरती नवीन पुलाचं बांधकाम सुरू. वाहतुकीसाठी काढलेला पर्यायी मार्ग मुसळधार पावसामुळे वाहून गेला. तळेखोल, बिर्डी या गावांचा संपर्क तुटला. तळकोकणाला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 दिवस अतिवृष्टीचा अलर्ट जारी. समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, मत्स्य विभागाचं आवाहन. सिंधुदुर्गामध्ये अरबी समुद्रामध्ये वादळ सदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे मालवणामध्ये पर्यटन बोटींचं नुकसान. बोटींचं लाटांच्या तडाख्यामध्ये मोठं नुकसान. सिंधुदुर्गामध्ये उद्भवलेली परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत पालकमंत्री नितेश राणेंची चर्चा. रत्नागिरीमध्ये मागच्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या पावसाच्या मिर्या नागपूर महामार्गाला फटका. उद्यमनगर ते परटवणे दरम्यान एका मोरीजवळ मध्यरात्री रस्ता खचला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. साताऱ्यामध्ये चिंचणेर मंदन इथे ढगफुटी सदृश पाऊस. या पावसामुळे पुराच्या पाण्यात उभी असलेली 4 चाकी वाहनं जेसीबीच्या मदतीने बाहेर काढली. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्याला फटका. ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या या वाड्याची कौलं आणि लाकडी भाग निखळले. प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचं काम हाती घ्यावं. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. धाराशिव जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा. भर उन्हाळ्यामध्ये तब्बल 7 मंडळांमध्ये अतिवृष्टी. फळबागांसह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी झाडं, विद्युत खांब पडले, तारा तुटल्या. धाराशिवमध्ये भर उन्हाळ्यामध्ये पावसाची हजेरी. धाराशिवला 4 ते 5 दिवसांपासून अवकाळीचा मोठा तडाखा. पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलं आणि शेतकऱ्यांची मशागतीची कामं ठप्प. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची जमदार हजेरी. पावसामुळे नदी आणि नाल्यांना पूरसदृश परिस्थिती.
भिवंडीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने लग्न सोहळ्यावरती पाणी फिरवलं. वधूवरांसह वऱ्हाड्यांची तारांबळ झाली. भर पावसामध्ये छत्र्यांचा आधार घेऊन उरकावं लागलं लग्न. रायगड जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी. समुद्रकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा. मच्छीमारांनीही समुद्रात न जाण्याचं आवाहन. बुलढाणा शहरामध्ये सर्वत्र धुक्याची चादर. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये उत्साह. 26 वर्षांनंतर मे महिन्यामध्ये धुक्याची चादर पसरल्याचं तज्ज्ञांचं मत. खराब वातावरणामुळे मांडवा ते मुंबई जलवाहतूक सेवा सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय. तर भाऊसा धक्का ते मांडवा रोरो सेवा, करंजा ते रेवस, आगरदंडा ते दिघी ही प्रवासी जलवाहतूक सेवा मात्र सुरू राहणार. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाड्याचे जवान संदीप गायकर शहीद. अकोले तालुका आणि जिल्ह्यामध्ये शोककळा. ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला घेण्यासाठी राहुल गांधींनी बोलवली पक्षाची बैठक. 140 बड्या नेत्यांसोबत सरकारला घेण्याची रणनीती आखणार. परराष्ट्र धोरण, युद्धबंदी आणि मध्यस्थीच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार. तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यासमोरच उसळतं का? पंतप्रधान मोदींच्या भाषणावरनं राहुल गांधींचा सवाल. ऑपरेशन सिंदूरवरनं राजकारण सुरूच असल्याचं चित्र. छगन भुजबळांना मंत्रिपदानंतर 3 दिवसांमध्ये सुद्धा खातं वाटप नाही. मिळेल त्या खात्याचं काम करू. भुजबळांची भूमिका. दरम्यान भुजबळांना अन्न आणि पुरवठा खातं देण्याबाबत हालचाली असल्याची माहिती. येवला तालुक्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ. माजी आमदार नरेंद्र दडाळेंच्या ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आज कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार. मुंबईमध्ये पालिका निवडणुकीसाठी भाजपकडनं मिशन 150 राबवलं जाईल. मुंबई महापालिका जिंकणं हा भाजपचा प्रयत्न. युतीमध्ये असताना अनेक वर्ष शिवसेनेकडे सत्ता. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती. सकाळी 11 वाजता मुरगूड बँकेचं उद्घाटन. मुदाळमध्ये माजी आमदार KP पाटील राष्ट्रवादी प्रवेशानंतर जाहीर सभा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावरती. सकाळी 11 वाजता देवेंद्र फडणवीस इचलकरंजीमध्ये विकास कामांचा शुभारंभ करतील आणि त्यानंतर भाजपचा मेळावा होईल. तसंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांगलीमध्ये विकास कामांचं उद्घाटन होईल. मशिदींमधल्या लाऊडस्पीकरसाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करा. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती. मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरोधात शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मतीन मनिवार यानं व्हॉट्सअपवरती केला आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट. धुळ्यामध्ये अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाने 15 कोटी रुपये जमा केले. त्यातले 5 कोटी काल धुळे विश्रामगृहामध्ये पकडले गेले. धुळ्यातील कॅश प्रकरणी कक्ष अधिकारी किशोर पाटील अखेर निलंबित. अंदाज समिती धुळे दौऱ्यावरती असताना रूममध्ये सापडली होती कॅश. या प्रकरणी सभापती रामदूत शिंदे यांनी किशोर पाटील यांना निलंबित केलं. बीडमध्ये शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरांकडून अजित पवारांचे आभार व्यक्त करणारे बॅनर्स. अजित पवारांनी 4 दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीमध्ये क्षीरसागर यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यामुळे मानले आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.